झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि राज्यातील महाविद्यालयीन परीक्षा अडचणीत आल्यात। 8 विद्यापीठातील प्राध्यापकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी परीक्षांवर बहिष्कार घातलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ वगळता इतर 8 विद्यापीठातल्या प्राध्यापकांनी परीक्षांवर बहिष्कार घातलाय। आपल्या मागण्यांसाठी या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना वेठीस धरलाय। आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी याचा आढावा घेतलाय। साधारणपणे फेब्रुवारी महिना आला की विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी सुरू होते, अभ्यासाची लगबग सुरू होते। मात्र हा फेब्रुवारी महिना थोडासा वेगळा असणार आहे, कारण या येणाऱ्या परीक्षांवरती राज्यातल्या प्राध्यापकांनी बहिष्कार घालायचं ठरवलंय। प्रक्रियेवरती नक्की निश्चितच याच्यामागे त्यांची काही भूमिका आहे, त्यांच्या काही मागण्या आहेत। त्या मागण्या नक्की काय आहेत आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या मुखोपाध्याय मैडम, ये जानना चाहेंगे कि एग्जाम के ऊपर बाइकआउट कर रहे हैं, क्या रीज़न है जो शिक्षक इस तरह की भूमिका ले रहे हैं? ये रीज़न तो बहुत पुराना है, क्योंकि अगले वर्ष भी अपना बॉयकॉट हुआ था, परीक्षा का असेसमेंट का बॉयकॉट हुआ था, क्योंकि सरकार ने अपनी जो मुख्य मांगनी है, एक नंबर मांगनी है कि नेट सेट अफेक्टेड जो टीचर है, अपॉइंटमेंट हुआ चाहे 91 से 2004 तक, उनको जो सर्विस है वो अभी भी एडहॉक है। 20 वर्ष उसका नौकरी होने को आया। अभी यूजीसी ने उनको रेगुलराइज करने का ऑर्डर दिया गया है। यूजीसी का आदेश का अनुसार में राज्य सरकार को उनको रेगुलराइज करना चाहिए, ये मैंडेटरी ये सिचुएशन होते हैं। अपना राज्य सरकार ने बहुत बार ऐसा लिख के दिया है, एफिडेविट दिया है कोर्ट में। सुप्रीम कोर्ट का ऑर्डर है कि जो नेट सेट अफेक्टेड जो लोग हैं, जिनका अपॉइंटमेंट सरकार का ऑर्डर, महाराष्ट्र सरकार का ऑर्डर लागू होने का पहले हुआ है, उनको रेगुलराइज करना चाहिए फ्रॉम द डेट ऑफ देयर रेगुलर अपॉइंटमेंट। सरकार वो करने के लिए अपने को प्रॉमिस दिया है, लिख के दिया है लास्ट ईयर में, अभी तक वो किया नहीं है। सरकारकडे आम्ही लास्ट टाइम आमच्या 52 डेज अजिटेशन झाला होता, एक्झामिनेशन बॉयकॉट झाला होता। त्याच्यानंतर जे अग्रीमेंट केलेलं आहे, अग्रीमेंट नंतर आजपर्यंत 6 महिना गेलेला आहे आणि सरकारकडून एक सुद्धा उपाय काढलेला नाही आहे। याच्या विद्यार्थ्यांना नुकसान होईल, त्याचा जबाबदार टोटली सरकारवर राहतील। निश्चितच सरकारने दिलेलं आश्वासन पाळलं नाही म्हणून राज्यभरातले प्राध्यापक आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। परीक्षा येणार आहेत विद्यार्थ्यांना, त्यामुळे येणाऱ्या काळात नुसती परीक्षा नाही तर त्यांची विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थाने सत्व परीक्षा असणार आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट फवाद दळवी सोबत पंकज दळवी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।